सरकार देत आहे आता भ्रष्टाचार कसा करायचा ट्रेनिंग असं सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल का? 2015 साली मोदी सरकारने सुरू केलेली एक योजना होती जिला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना हे म्हटलं गेलं. या योजनेअंतर्गत 2015 ते 22 या काळात जवळपास 100 कोटी खर्च झाले. हो, पूर्ण 100 कोटी. आता या योजनेवरती कॅग रिपोर्ट बाहेर आली आहे. यात किती मोठ्या लेव्हलचा घोटाळा झाला हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. योजनेच्या संपूर्ण कालावधीमध्ये एकूण 95 लाख मुलांना ट्रेनिंग दिल्याचं दाखवलं जात आहे. या सगळ्यांचं बँक अकाउंट मध्ये थेट 500 रुपये डायरेक्ट सबसिडी जमा करण्यात आली. आता अंदाज लावा 95 लाख लोकांपैकी किती जणांचे बँक अकाउंट नंबरचं फॉर्म वरती लिहिलेले असतील. 900, 9,000, 90,000, 9 लाख नाही, 90 लाख लोकांचे बँक अकाउंट नंबर आणि मॅट्रिक हे मॅच होत नाहीये. आता पुढचं ऐका. 5,25,000 फॉर्म ज्यात बँक अकाउंट नंबर लिहिलेले होते त्यात सुद्धा 52,000 लोकांचे बँक अकाउंट नंबर हे रिपीट होते. आणि आता ऐका धक्कादायक माहिती. काही फॉर्म मध्ये बँक अकाउंट नंबर 112, 123, 567 असेच नंबर टाकले गेले होते. तसंच 10 लाखापेक्षा जास्त कॅन्डिडेट यांचे फोन नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा हे मॅच होत नाहीये. फोन नंबर सुद्धा 1 1 2 3 4, ईमेल आयडी ABCD असे वगैरे होते. एका कंपनी होती NMP, तिने 33,000 लोकांना ट्रेनिंग दिल्याचं दाखवलं जात आहे. ट्रेनिंग झाल्यानंतर प्रत्येक बॅचची ग्रुप फोटो हा अपलोड करणे बंधनकारक होतं. पण या कंपनीने काय केलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एकाच फोटोचा वापर वेगवेगळ्या बॅच साठी केला. इतकंच नाही तर वेगवेगळ्या राज्यांसाठी सुद्धा या फोटोंचा वापर केला जातो. आता हे बघा, हा फोटो आहे बिहार मधल्या बॅचचा. तोच फोटो UP मध्ये वापरला गेला, तोच फोटो महाराष्ट्र, राजस्थान येथे वापरला गेला. यामध्ये फक्त बदल वेगवेगळ्या अँगलचे फोटो हे वापरले गेले. यामध्ये कॅन्डिडेटचे फोटो सुद्धा हे बदलले गेले नाही, ते सुद्धा सेम आहेत. सेम टेस्टिमोनियल, सेम सिग्नेचर, फक्त वरचा फोटो हा चेंज करण्यात आला. तोच फोटो वेगवेगळ्या बॅच मध्ये वापरला गेला. या बॅचला 145 ला ट्रेनिंग दिल्याचं दाखवलं जातं. तोच बॅच 86 ला रिपीट होतो. मागे पोस्टर आहे एक वेगळ्याच ट्रेनिंगचं, कपडे घातलेले दिसतात आपल्या डॉक्टरचे, पण ट्रेनिंग दाखवली आहे मीडियाची. म्हणजे पूर्णपणे सावळा गोंधळ सुरू आहे. आता तुम्हीच सांगा, एका जिम मध्ये ट्रेनर्स किती असू शकतात? 1, 2, फार तर 4 ते 5. पण या लोकांनी 33 जिम मध्ये 3,000 ट्रेनर्सना जॉब दिल्याचं दाखवलाय. म्हणजेच प्रत्येक जिम साठी 900 ट्रेनर. सगळ्यात जास्त मजेशीर गोष्ट अजून बाकी आहे. या ट्रेनिंग सेंटरचं फिजिकल इन्स्पेक्शन होणं बंधनकारक आहे. त्यासाठी एक इन्स्पेक्टर नेमला जातो. हा इन्स्पेक्टर तेथे जाऊन फिजिकल इन्स्पेक्शन करत असतो. आता आपण समजून घ्यावा यामध्ये कुठे गडबड गोंधळ कसा झालाय. आशिष सोनवाल नावाचा हा इन्स्पेक्टर एकाच दिवशी आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा येथे जातो आणि इन्स्पेक्शन करतो. सगळ्या ठिकाणी फिजिकली जाऊन निरीक्षण करून आले म्हणे. स्वतःच विचार करा, हे शक्य आहे का? तर 10,000 कोटी खर्च करून लोकांना स्किल शिकवायची स्कीम चालवली, पण प्रत्यक्षात देश कसा लुटवायचा हेच शिकून गेले. आणि अशा गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही, दाखवणार नाही. म्हणून सपोर्ट करण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.